नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जेही नोंदित लाभार्थी आहेत अशांचे कार्ड हरवले असेल किंवा जेथून तुम्ही कार्ड काढून घेतला असेल त्याने देण्यास मनाई करत असेल तर आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून हे कार्ड डाउनलोड करून घेणार आहोत, तेही अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने। तर तुम्हीही याचप्रमाणे कार्ड डाउनलोड करा। संपूर्ण व्हिडिओ न पळवता तुम्ही पहा तर तुम्हाला समजेल मित्रांनो। तसेच आपण या चॅनलवरती देखील पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटतील। तर पहा मित्रांनो, आपण गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केलेलं आहे। हे ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे BOCW हे लिहून सर्च करा। सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा गव्हर्नमेंटचा ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल आणि या खालच्या साईडला आपण पाहू शकता महा BOCW प्रोफाइल लॉगिन, याच्यावरती क्लिक करून देखील तुम्ही लॉग इन करू शकता किंवा जर असा ऑप्शन नसेल आला तर तुम्ही या वेबसाईटवरती देखील क्लिक करू शकता। महा BOCW प्रोफाइल लॉग इन, तर या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा गव्हर्नमेंट ऑफिशियल पेज ओपन होईल। या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका आणि तोच आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक होता, तुम्ही कार्ड काढत असताना जो मोबाईल नंबर दिलेला होता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी मी आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर देखील टाकलेला आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केलं आहे। तर आपल्या शेवटच्या 4 अंक मोबाईल नंबरचे दाखवले जाईल मित्रांनो। तर याच्यावरतीच 6 अंकीचा OTP नंबर येईल। 6 अंकीचा आलेला OTP नंबर इंटर OTPच्या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट OTP ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी OTP टाकलेला आहे, त्यानंतर व्हॅलिडेट OTP ऑप्शनवरती क्लिक केला। व्हॅलिडेट OTP ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं पहा मित्रांनो इथे प्रोफाईल ओपन झालेला आहे। तर आपल्याला हा बांधकाम कामगारचा कार्ड अशा प्रकारे असणार आहे। या ठिकाणी बेसिक ॲप्लिकेशनची माहिती सगळी दाखवलेली आहे। तर आपण पाहू शकता हे आपलंच कार्ड आहे मित्रांनो। तर आता हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर हे कशा प्रकारे आपण डाउनलोड करून घेणार आहोत ते थोडंसं सांगणार आहे मित्रांनो। वरच्या साईडला तुम्ही स्क्रोल करा, या ठिकाणी काही भरपूर ऑप्शन दाखवलेले आहेत। सर्वात शेवटी तुम्हाला एक ऑप्शन असेल पहा ई कार्ड म्हणून। तर ही ई कार्डचा जो सर्वात शेवटचा ऑप्शन आहे ई कार्ड ऑप्शनच्या वरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करा। अशा प्रकारे तुमचं कार्ड या ठिकाणी ओपन होईल। तर ओपन झाल्यानंतर डाउनलोड या ऑप्शनवरून येथे क्लिक करा। येथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं हे स्मार्ट बांधकाम कामगारचं कार्ड त्यातून डाउनलोड होईल। हे PDF स्वरूपामध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि याचा प्रिंट काढून ठेवा मित्रांनो, आणि याला लॅमिनेशन देखील तुम्ही करून ठेवू शकता। बांधकाम कामगारामधील जे लाभ तुम्हाला मिळतात त्यासाठी तुम्ही हे कार्ड वापरू शकता। जर तुमचं कार्ड काही हरवलं गेलं असेल तर अशा प्रकारे तुम्ही यातून डाउनलोड करून घेऊ शकता। तर अगदी ही सोपी माहिती होती। तरी सर्व आपल्या बांधकाम कामगार मित्रमंडळापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच चॅनलवरती आपण पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्याला यापुढे देखील चॅनलवरती भेटत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।